बघतोय की याच हल्ल्याचा जो मास्टरमाइंड होता तहव्वूर राणा, त्याला आता अखेर अमेरिकेतनं दिल्लीला आणण्यात आलेलं आहे आणि एनआयए तहव्वूर राणाला घेऊन भारतात दाखल झालं. आपण ही ताजी दृश्य बघतोय. कोर्टात हजर करण्यात आलंय. त्याचबरोबर राणाला एनआयएच्या मुख्यालयापर्यंत नेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या 3ऱ्या बटालियनची एक टीम विमानतळावर देखील तैनात करण्यात आली आहे. दरम्यान पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक असा पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय. या पथकामध्ये जेल व्हॅनसह एक पायलट कार आणि एक एस्कॉर्ट कार आहे. 3ऱ्या बटालियनच्या पथकात 15 पोलीस अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज असे बघायला मिळत आहेत. एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडनं राणाची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान ही सगळी ताजी दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. राणाच्या आजूबाजूला स्क्वॉड कमांडोंची सुरक्षा आहे. राणाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत तो राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान ही आपण जी एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय एनडीटीव्ही मराठीची खास दृश्य, राणाचं यशस्वी प्रत्यार्पण झाल्यानंतर भारतात आल्यानंतर राणाची ही पहिली दृश्य, पहिला फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे. तब्बल 16 वर्षांनंतरचा हा फोटो आहे. आपण बघतोय की एनआयएचं पथक आता 14 दिवसांची कोठडी बांधण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाचं यशस्वी असं प्रत्यार्पण झालेलं आहे. हे प्रत्यार्पण अतिशय मोठं मानलं जात आहे. भारतासाठी हे एक मोठं यश आहे आणि सोबतच पाकिस्तानचा पर्दाफाश या निमित्तानं पुन्हा एकदा होणार आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चपराक बसेल, कारण पुन्हा एकदा सिद्ध होईल भारताविरोधी कारवाया करण्यामध्ये पाकिस्तानचा कसा हात असतो हे या निमित्तानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अगदी उघडपणे उघड होणार आहे. आणि दरम्यान ही ताजी दृश्य आपण बघितली. पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक बंदोबस्त, तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतरची ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. आपण बघतोय राणाच्या आजूबाजूला स्वाट कमांडोंची कडक अशी सुरक्षा व्यवस्था देखील आहे. राणाची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत तो राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते.